आता हृदयविकाराचे उपचार तेही मोफत डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, परमकॅर तसेच सर्व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत 100% मोफत। वेळेत सल्ला, त्वरित उपचार, पैशांची बचत आणि उत्तम आरोग्य। डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। राहता नगर परिषदेचे लोकप्रिय आणि अष्टपैलू नगरसेवक दशरथ तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त नाभिक समाज तसेच श्री हनुमान चालीसा मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेत्यांसह राहता शहर व परिसरातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, दशरथ तुपे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं त्यांनी भरभरून कौतुक केलं। राजकीय विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी केलेली मिश्किल टिप्पणी उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली। डॉक्टर विखे पाटील म्हणाले, विरोधी गोटातून काय विषबाधा होणार आहे आणि त्या विषयावर काय उपचार करायचा आहे याची अचूक माहिती काढून आणण्यासाठीच आपण आपला माणूस तिकडे ठेवलेला असतो। दशरथ तुपे हा वर्तमान काळातला रामायणातील विभीषण आहे, ज्याला आपण आपल्या सोयीनुसार कधी हनुमान तर कधी विभीषण म्हणून वापरतो। पुढे बोलताना ते म्हणाले की दशरथ तुपे कधी स्वतःला नगरसेवक समजत नाही, तो शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यासाठी एक निष्ठावंत आणि सर्वसामान्य कार्यकर्ताच राहील। कामापासून ते अंत्यविधीपर्यंत, गाणे म्हणण्यापासून तो लोकांना जेव घालण्यापर्यंत सर्वच आघाड्यांवर सक्रिय असणारा तो एक अत्यंत प्रतिभाशाली कार्यकर्ता आहे, अशा शब्दात त्यांनी तुपे यांचा गौरव केला। ज्येष्ठ पत्रकार सतीशजी वैजापूरकर यांनी सांगितलं की आजच्या सोशल मीडियाच्या आभासी युगात प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करणारी माणसं दुर्मिळ झालीत, मात्र दशरथजी हे गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे। गावात कोणाचा वाढदिवस असो किंवा अंत्यविधी, दशरथजींच्या उपस्थितीशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही। कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून नगरसेवक दशरथ तुपे यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव केला। कोरोनासारख्या अत्यंत कठीण आणि भयावह काळात जेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हता, अशा परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुपे यांनी राहता शहरातील लोकांना मोठा आधार दिला। ज्यावेळी मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक पुढे येत नव्हते, अशा संकट काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अंत्यविधीचे संस्कार पार पाडलेत, त्या या आठवणींना वक्त्यांनी उजाळा दिला। या सोहळ्याला राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्वसन्मान्य नगरसेवक, नगरसेविका, राहता शहरातील ग्रामस्थ, परिसरातील नागरिक, महिला भगिनी, युवक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या सर्व पाहुण्यांचं, नागरिकांचं, समस्त नाभिक समाज तसेच श्री हनुमान चालीसा मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आला। आज आमचे मित्र दशरथजी तुपे यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खरं तर साजरा होतोय। अनेकांचे वाढदिवस होत असतात, मात्र इतकी लोक त्या वाढदिवसाला नसतात। दशरथजींनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये जी काही कामं केली असतील त्याचं हे या ठिकाणी उत्तर आपण म्हणता येईल, कारण प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं, प्रत्येकाला आपलंसं करणं, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, गेल्या 10 वर्षापासून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेकांची कामं या ठिकाणी दशरथजींनी केले। दशरथ माझा मित्र आहे म्हणून हे कौतुक करत नाही, मात्र दशरथजींच्या कार्याला एक वेगळी झलक आहे। म्हणजे त्यांच्याकडे कुठलंही काम जर आपण घेऊन गेलो तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही, या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगावंसं वाटतं। आम्ही पत्रकार मंडळी जरी आज या ठिकाणी जर बघितलं, या स्टेजवरती नगराध्यक्ष आहेत, सर्व सन्मान्य नगरसेवक आहेत, त्याचप्रमाणे आमचे प्रेस क्लबचे सर्व सदस्य या ठिकाणी आहेत। दशरथजी तुपे म्हणजे आमच्या प्रेस क्लबचे एक सदस्यच आहेत। आज त्यांचा अभिषेचन सोहळा करण्याची संधी आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळते। तर हा छोटा कार्यक्रम होता, हा बघता बघता खूप मोठ्या स्वरूपात या ठिकाणी झाला आणि आज हा सोहळा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे। मी आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि माझे प्रस्ताविक या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। व्यासपीठावरील राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, सन्माननीय सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक विजूनाना सदाफळ, आपण वेळात वेळ काढून जमलेले सर्व पत्रकार बंधू, या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे दशरथ तुपे मित्रमंडळाच्या वतीने आणि आमचे मित्र पांडुरंग तुपे मित्रमंडळाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज खरं तर दशरथचा वाढदिवस म्हटल्यानंतर मी माझ्या मोबाईलवर सकाळी बघितलं, माझ्याकडे जेवढे नंबर आहे सेव्ह केलेले त्याच्या 75% मोबाईलवर दशरथच्या वाढदिवसाचं स्टेटस होतं। जेव्हा शाळेत मोबाईल उघडला
मला शिक्षक म्हणाले, अहो हे कोण आहे? मी म्हटलं हे नगरसेवक आहेत आमचे मित्र दशरथजी तुपे. आणि दशरथजी तुपे यांच्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर अत्यंत कोरोनाचा काळ जर या राहत्या शहराने आठवला, त्या ठिकाणी माणूस माणसाला ओळखत नव्हतं. आपल्या स्वतःच्या घरातले कुटुंबसुद्धा एकामेकाला परके झालेले होते. अशा काळामध्ये ह्या धाडशी नगरसेवक दशरथ तुपे यांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता अत्यंत अंगावर शहारे येतील अशा परिस्थितीमध्ये आधार देण्याचं काम या राहत्या शहरातील लोकांना केलं. ज्या वेळा कुणाचा अंत्यविधीसाठी सुद्धा माणूस नव्हतं, त्यावेळं दशरथ सारख्या एका समाजसेवकाने ते अंत्यविधीचं कार्य पार पडलं. आणि हा दशरथ सेवक, माझ्या मते तर मी आमच्या दिलीप अण्णाला सांगितलं, दशरथ तुपे हे नगरसेवक नाही या शहराचे, जनसेवक लोकसेवक म्हणून त्याला म्हटलं पाहिजे. त्याला खरी जनसेवक लोकसेवक हीच पदवी दशरथला खरी योग्य ठरते. राहत्या शहराच्या अत्यंत कुठल्याही सुखदुःखाच्या काळामध्ये, कुठल्याही कुटुंबाच्या सुखदुःखाच्या काळामध्ये दशरथ तुपे हा सर्वात अगोदर उभा राहिलेले व्यक्तिमत्व आहे. माझे मित्र विजय शिंदे यांच्या वडिलांचं ज्या दिवशी निधन झालं, मी 6 वाजता तिथे आलो. दशरथ 5 वाजता सकाळी तिथे हजर होता विजू शिंदेच्या घरापुढे. त्यांनी सांगितलं, अण्णा तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व व्यवस्था करतो. स्वतःला समाजसेवेमध्ये अत्यंत झोकून देणारं हे व्यक्तिमत्व. आणि ह्या वार्डाचं खरंच नशीब आहे का अशा ह्या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून दशरथ प्रतिनिधित्व करतोय. सुखदुःखात धावून येणारा माणूस प्रतिनिधित्व करतोय. मित्रांनो, खरं तर प्रमोदजी महाजनांचं एक वाक्य मला आठवतं. दादा त्यांनी सांगितलं होतं, शेवटचं भाषण होतं त्यांचं, का लोकप्रतिनिधी कसा असावा. मतदाराच्या पायात जरी काटा टोचला तर लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात पाणी असलं पाहिजे. ते पुढे म्हणतात, अरे आपण तर 4 आण्याचं गाडगं घेतो तरी 2दा वाजवून बघतो, हातात लोकप्रतिनिधी द्यायचा आहे. तर त्या प्रमोदजी महाजनांना साजेल असा हा लोकप्रतिनिधी या वार्डाने दिला, याचं विशेष अभिनंदन खरं केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे युवकांचे आशास्थान माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांचा दशरथवर विश्वास बसला आणि खऱ्या अर्थाने त्या परिसराचं सोनं झालं असं म्हणायला वावगट योग्य वाटेल मला असं वाटतं. दशरथनी या राहत्या शहरातल्या सर्व लोकांना सुखदुःखात मदत करण्याची त्याची भूमिका असते. त्याला मान पान अपमान काही चालत नाही. तुम्ही त्याला बोलवा, स्टेजवर घ्या, त्याला सत्कार करा, त्याला ह्या गोष्टी अजिबात नको असतात. मी त्याला लहानपणापासून त्या कुटुंबाला ओळखतो. सर्वांच्या सुखदुःखात रमणारं हे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. मी दशरथला माझ्या कुटुंबियाच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहे. त्यांनी त्याचा एक छोटासा वाढदिवस आम्हाला नेऊन भंडारदऱ्याला सुद्धा साजरा केला, पांडुबाचा वाढदिवस. ते भावाभावाचं प्रेम पाहून सुद्धा अत्यंत आनंद वाटतो. अहो, दशरथ आणि पांडू आम्ही सगळंच वाढदिवस साजरा केला भंडारदऱ्याला. आणि व्यवस्था कोणी केली पांडुबाच्या वाढदिवसाची? दशरथने. हे भावाभावासारखं प्रेम अत्यंत कौटुंबिक प्रेम आहे. परंतु हा वारसा पैशाचा नसतो. दशरथ हा वारसा खरा विचारांचा असतो आणि ते विचारांचे वारसदार तिकडे बसलेले आहे. नाही, तुमची तर साथ आहेच नगरसेवकामुळे. नाही, भंडारदऱ्याला त्या दिवशी दादांचा आम्ही तुम्हाला कॉल केला होता डॉक्टर, त्या दिवशी दादांचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही आले नाही. तुमची आठवण आम्हाला भासली, सगळ्यांनीच तुमची आठवण काढली. मी पुन्हा एकदा दशरथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि खऱ्या अर्थाने जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असं देवास्वरूप असलेलं, कारण देव मला वाटतं वेगळं काही नाही आहे. संकटाला धावून जाणारी जी व्यक्ती आहे तीच खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून देव असते. आणि मला असं वाटतं की अशी एक व्यक्ती म्हणजे दशरथजी तुपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. प्रथमतः मी
आपण सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या राहता नगर परिषदेचे नगरसेवक सर्व, त्याचबरोबर नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष नाना सदाफळ, हे सर्वजण, कैलास बापू, ही सर्वच मंडळी या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्व नगरसेवक, गटनेते, त्याचबरोबर पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ लोंढे आणि त्यांचे सर्व पत्रकार, हे सर्वजण या समारंभाला उपस्थित आहेत. प्रथमतः या सर्व मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न होतो आहे आणि मला असं वाटतं की ही खरोखर एक अभिनंदनीय बाब आहे की जो समाजसेवक आहे तो समाजसेवक कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे दशरथजींनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. ज्या ज्या वेळेला ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज असते ती कुठल्याही पद्धतीनं न संकोचपणे त्यांना सांगायची आहे, ते स्वतःहून हजर होतात आणि त्या सर्व गोष्टीची ते पूर्तता करतात. आणि मला असं वाटतं की एवढं मोठं काम हे त्यांनी समाज मनामध्ये निर्माण केलेले आहे. एक वेळ समाजाच्या मनावर, सामान्यांच्या मनावर, ज्याला आपण अधिराज्य म्हणतो, ते अधिराज्य त्यांनी गाजवलेलं आहे. आणि त्यामुळं सलग अगोदरही त्यांच्या पत्नींना राहतेकरांनी नगरसेवक पदाची संधी दिली होती, त्यानंतरही त्यांनासुद्धा नगरसेवक पदाची संधी या जनतेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. मला असं वाटतं की हीच एक कामाची पावती आहे. त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये, मग ते प्रेस क्लबचा कार्यक्रम असो, इतरांचा वाढदिवस बाबा कट्ट्यावर साजरा करण्याचा असो, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असो, अंत्यविधी असो, या सर्वामध्ये ते स्वतः धावपळ करून त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कशा पार पडतील या निश्चितपणे ते पाहत असतात. आणि त्याचाच परिपाक म्हणून हा मोठा सोहळा वाढदिवसाच्या निमित्ताने इथं होतोय. मला असं वाटतं की वाढदिवस सगळ्यांचेच होतात, किंबहुना केले जातात, पण उत्स्फूर्तपणे सगळ्या जणांनी उपस्थित राहून समाजातल्या सर्व घटकांनी, मग ते शैक्षणिक असतील, सामाजिक असेल, राजकीय असेल, समाजसेवा असेल, या सर्वच क्षेत्रातील थोर सर्व मान्यवर आज मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत आणि ते या कार्यकर्त्याला, या खऱ्या अर्थाने देव माणसाला शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं की ही एक सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच असा मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस इथे संपन्न होत आहे. या सगळ्यासाठी सतत हसनमुख राहून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्याचं काम दशरथजींच्या हातून घडतंय आणि मला असं वाटतं की हे एक स्वतःला लाभलेला आनंद आहे. हा जो आनंद आहे हा निश्चितपणे भावी जीवनासाठी, त्यांच्या कार्यासाठी प्रेरणा देणार राहील आणि आपली उपस्थिती तशा अर्थाने प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच ही जी प्रेरणादायी उपस्थिती आहे ती उपस्थिती त्यांना पुढचं कार्य करण्यासाठी, भावी जीवनामध्ये आणखीन चांगलं काम करण्यासाठी निश्चितपणे फलदायी ठरेल याबद्दल कुठलाही शंका असण्याचं कारण नाही. मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि मध्य कुटुंबियाच्या वतीनं, त्याबरोबर टीचर ग्रुपच्या वतीनं मी त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. लाडके जनसेवक, नगरसेवक श्री दशरथ काका तुपे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. दशरथ काका हे माझ्यासाठी एक गुरु आहेत, कारण की मी आज जो तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे तो फक्त आणि फक्त दशरथ काका यांच्यामुळे. त्यांना मी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो व डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील यांचे सहर्ष स्वागत करतो व थांबतो. जय शिवराय. प्रमुख पाहुणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, आजचे सत्कार मूर्ती दशरथजी तुपे, नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, कैलास बापू सदाफळ, मुख्याधिकारी वैभवजी लोंढे आणि दशरथजींच्या प्रेमापोटी ही जी समोर गर्दी जमलेली आहे, खरं म्हणजे दशरथजी कोण आहेत हे या निमित्ताने सांगायची फार वेगळी गरज आहे असं काही नाही.
वाढदिवस गावातला कोणाचाही वाढदिवस असला तो दशरथशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि कुणाचाही अंत्यविधी असला तर दशरथशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की समाज मनाशी एकरूप झालेलं एक व्यक्तिमत्व हे राहत्यातलं आहे. आपण जर टी व्ही बघत असाल, टी व्ही आता खूप कमी लोक बघतात, पण सोशल मीडियावर बघत असाल तर दिल्लीला सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे आणि ज्यांच्या कृपेने ते उपोषण सुरू आहे त्यांचे सोशल मीडियावर 2 ते 2.5 कोटी फॉलोअर आहे आणि प्रत्यक्ष आंदोलनाला 100 लोकही नाहीत. अशी परिस्थिती सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये जो तो रम्मान झालेला असताना जो माणूस मैदानात काम करतो, लोकांच्या सुखदुःखात काम करतो, त्यांचं हनुमान चालिसा जे चालतं दर शनिवारी, त्या निमित्ताने समाजातल्या ज्याला आपण काय म्हणतो की कष्टकरी श्रमजीवी लोकांची जी मुलं आहेत ती तिथे येऊन ज्यावेळेस हनुमान चालिसा म्हणतात त्यांच्यावर जे संस्कार होतात, या संस्कारापासून ते अंत्यविधीच्या सामानापर्यंत यत्र तत्र सर्वत्र दशरथचा मुक्तपणे संचार असतो आणि त्याला मान पान सन्मान प्रसिद्धी कशाचीही अपेक्षा नसती. जिथे कुठे जिथं कमी असेल तिथं दशरथ असतो. गावाचं ते एक भूषण आहे. प्रत्येक गावामध्ये असं एक व्यक्तिमत्व असतं की त्याच्याशिवाय गावाचे कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. असं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या अभिष्ट चिंतनासाठी सुजयदादांनी खास वेळ काढून येणं हे सुद्धा ही खरं म्हणजे एक विशेष घटना आहे की नगरसेवक आहेत, नगरात त्यांच्यामध्ये फार मोठा परिवार आहे त्यांचा. म्हणजे त्यांचे फॉलोअर जर घ्यायचे नगर जिल्ह्यातले तर फार ते जर वाढदिवस करत बसले तर 365 दिवस नुसते वाढदिवसाला जातील. ते आवर्जून इथे आले, त्यांनी पण वेळ दिला. मी फक्त एक गोष्ट सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एक अतिशय भोळा भाबडा दशरथसारखा महादेवाचा भक्त होता आणि तो महादेवाची निस्सीम सेवा करायचा. जसं समाजाची सेवा दशरथ करतो तसं. आणि मग दशरथची मिसेस जसं त्याला विचारते तसं त्या महादेवाच्या भक्तांनी त्याला विचारलं की तुम्ही हे सगळी एवढी सेवा करता देवाची आणि आपली जर घरी एवढी अडचण असेल ती ही सेवा काय कामाची. एक दिवस असा येतो की ती पत्नी त्याला सांगते की बाबा आता पीठ नाही आहे, पीठ घरात आणल्याशिवाय तू घरात येऊ नको. तो महादेवाकडे जातो, प्रार्थना करतो. तो म्हणतो आता मला घरातच प्रवेश बंद झाला. महादेव अवतीर्ण होतात, त्याला सांगतात तुला काय पाहिजे ते माग. महादेव त्याला शाळीग्राम देतात आणि सांगतात की तू 3दा उगाळला की तुझ्या पत्नीला जे हवं ते मिळेल. तो घरी येतो, तो सांगते देवानी काय दिलं ते सांगते शालिग्राम दिला. शालिग्राम तिच्या स्वाधीन करतो, हा आपल्या नेहमीच्या कामाला लागतो. ती पत्नी रोज 3 वेळा शालिग्राम घासते आणि जे पाहिजे ते मागते. माडी झाली, गाडी झाली, साडी झाली, मान मर्ता प्रतिष्ठा सगळं झालं. पण महादेवाने एक आट घातलेली असते की तुला जे काही मिळेल त्याच्या दुपटीने तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. काही दिवसानंतर तिच्या असं लक्षात येतं की आपल्यापेक्षा शेजाऱ्याची संपत्ती दुप्पट झालेली आहे. तिच्या जीवाचा संताप होतो आणि ती शेवट अत्यंत आघोरी निर्णय घेते. ती 3 वेळा शाळीग्राम घासते आणि सांगते माझ्या नवऱ्याचा एक डोळा जाऊ दे. त्याचा परिणाम असा होतो शेजारी बिनबोबाट आंधळा होऊन जातो. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं सुद्धा पाहवत नाही. अशा काळामध्ये दशरथसारखा एक सामान्य समाजसेवक त्याच्या वाढदिवसाला एवढी गर्दी होते. याचं कारणच एक आहे की दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारा असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या राहत्याला लाभलं. ते राहत्याचं भूषण आहे. मी त्याचं वर्णन फेसबुकवर एका पोस्टमध्ये असं केलं होतं, रिकाम्या खिशातून प्रकाशाची मुक्तपणे उधळण करणारा समाजसेवक. तर त्याला आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देतो, अभिष्ट चिंतन करतो आणि मला जी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या सर्वांचा मित्र, माझा सहकारी नगरसेवक दशरथ तुपे याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने मी समस्त तुपे परिवार, नाभिक समाज आणि आपल्या सर्व राहतेकरांच्या वतीने सर्वप्रथम दादांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. 24 तास लोकांसाठी
जनतेसाठी आणि ज्यांनी कोणी हाक दिली त्या प्रत्येकासाठी झटणारा, त्या प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा नगरसेवक आपण जर कोणी पाहिला असेल आणि तो फक्त दशरथ तुपे आहे असं मी सांगू इच्छितो. मगाशी कोणीतरी म्हणलं की तो नगरसेवक नाही आहे, तो जनसेवक आहे. विखे पाटलांची जनसेवा आहे आणि त्या जनसेवेचा वसा घेऊन आज आपल्या राहता शहरामध्ये काम करत असलेला, गेले कित्येक वर्षापासून न थकता फक्त हाक मारलेल्या प्रत्येकासाठी काम करत असलेला जनसेवक म्हणजे आपला सर्वांचा मित्र दशरथ तुपे आहे. आज दशरथ तुपेचा वाढदिवस आणि मग गेला दशरथ तुपे बरोबरचा काळ आठवत असताना मला आठवलं कोरोना काळामध्ये जेव्हा मी शिर्डी या ठिकाणी त्या ठिकाणची रुग्णांची सेवा करत होतो. आम्हा डॉक्टर लोकांना असतील, त्या ठिकाणी काम करणाऱ्या परिचारिका असतील, पोलीस प्रशासन असेल, आम्हाला सर्वांना कोरोना योद्धा म्हणायचे. पण हा एक वेगळा कोरोना योद्धा आपल्या राहत्यामध्ये होता. कदाचित तो कोणाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण कित्येक लोकांची अंत्यविधी हे आपल्या दशरथ तुपेने त्या ठिकाणी केले. जो कोरोना रुग्ण त्या ठिकाणी मयत झाला त्याच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी येता आलं नाही, परंतु आपला दशरथ तुपेने सर्व विधिवत त्या ठिकाणी त्या अंत्यविधीची क्रिया पूर्ण केली. कोरोना काळामध्ये जेव्हा सगळं जग थांबलेलं होतं त्यावेळेला मग भुकेल्यांची भूक ओळखून त्याने त्या ठिकाणी, आत्ता सतीश दादा बोलले की खिशात पैसे नसताना किराणा किटचं वाटप त्या ठिकाणी केलं. त्याच्या सुविद्य पत्नी अनुराधाताई त्यावेळेला नगरसेविका होत्या. पुढे आपली निवडणूक लागली. मला त्या ठिकाणी दादांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. खाली माझ्या समवेत जे 20 त्या ठिकाणी उमेदवार निवडून दिले त्यामध्ये दशरथला उमेदवारी मिळाली. दशरथला उमेदवारी मिळाल्यावर मी म्हटलं चला आता या प्रभागामध्ये आपल्याला जास्त काय बघायचं काम नाही. आणि खरोखर मी आपणा सर्वांना अभिमानाने सांगू इच्छितो, 13 दिवसाचा माझा प्रचाराचा काळ होता. 13 दिवसात मला 10 वॉर्ड फिरायचे होते. अत्यंत धावता या वॉर्डमध्ये आम्ही प्रचार केला, कारण मला माहीत होतं या ठिकाणी दशरथ तुपेसारखा आपला एक साथीदार या ठिकाणी आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला या वॉर्डमध्ये जास्त न फिरता दशरथ तुपेच्या भरोश्यावर मी या ठिकाणी या वॉर्डाची निवडणूक लढलो. आपण सर्वांनी दशरथ तुपेला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि त्याच्या समवेत मला देखील भरभरून असं मतदान आपण केलं. याचं सर्व श्रेय मी फक्त आणि फक्त दशरथला देतो. पुढे आम्ही सर्व निवडून आलो, राहता नगर परिषदेचा कारभार हाकायला लागलो. आणि मग हे सर्व करत असताना काही लोक असतात त्यांना वाटलं मी नगराध्यक्ष आहे, तरुण आहे, लहान आहे, वयानं कमी आहे. मग लोक मला काही सांगायला लागली. लोक म्हणायला लागले अध्यक्ष ते दशरथकडे थोडं लक्ष द्या, तो कधी इकडं असतो कधी तिकडं असतो. मी अरे यार हे ते रोज कोणी ना कोणी सांगायचं. माझे सहकारी नगरसेवक आम्ही सर्व संभ्रमात व्हायचो, अरे हे काय इकडं तिकडं. म्हणलं एक दिवस आपण दादांनाच विचारू. मग मी दादांना फोन केला, म्हणलं दादा हे लोक असं म्हणता होते दशरथ कधी इकडं कधी तिकडं, काय करायचं. दादा म्हणले तू काळजी करू नको, तो माझा हनुमान आहे. आता मी म्हणलं जर तो रामाचा हनुमान आहे आणि आपण लक्ष्मण आहे, म्हणजे उद्या जर लक्ष्मणाला काही झालं, लक्ष्मणाला जर विष बाधा झाली तर हा 100% तो पर्वत घेऊन हा हनुमान आपल्यासाठी येईल. जेव्हा दादानी मला सांगितलं म्हणलं आता आपल्याला काही चिंता नाही. आणि तेव्हापासनं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दादांनी सांगितलंय मला आणि मी आपल्यालाही सांगू इच्छितो की दशरथ हा खरोखर एक मनमोकळा असा कार्यकर्ता आहे. दादांवर असेल, नामदार साहेबांवर असेल, या विखे परिवारावर प्रेम करणारा एक प्रामाणिक असा कार्यकर्ता आहे. राजकारणात असतं कधी काही सांगितलं की ते करावं लागतं.
दशरथ ते सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी करत आलेला आहे. माझ्या समवेत नगर परिषदेमध्ये काम करत असताना देखील दशरथला कोणी काही म्हणो, दशरथ कधी ते मनाला लावून घेत नाही. नेहमी हसमुख आणि मनमिळावू असा त्याचा स्वभाव आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मी आपणा सर्वांच्या वतीने, माझ्या नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेविकांच्या वतीने दशरथला खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचं भावी आयुष्य हे सुखासमृद्धीचं जावो, त्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्या हातून आपल्या राहता शहरातील गोरगरीब जनतेची त्या ठिकाणी मोठी सेवा घडो, अशा मी त्याला माझ्या डॉक्टर गाडेकर परिवाराच्या वतीने, उपस्थित आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित सर्व कृपया 2 मिनिटं स्टेजवरती शांतता ठेवा. सर्वांना विनंती आहे, दादांना मनोगत ऐकू द्या. तोळके पाटील प्लीज, हात जोडून विनंती, फक्त 5 मिनिटं थांबा. सचिन भाऊ, आज माझ्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्त उपस्थित, पांडू 5 मिनिटं थांब ना. उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व ज्यांच्यामुळं मी राजकारणात या पदावर पोचलेलो आहे, असे आपल्या सर्वांचे मित्र, मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं खरं तर मी या ठिकाणी स्वागत करतो. हा वाढदिवस अचानक परवा दिवशी मी दादांना फोन केला रात्री 9 वाजता. त्यानंतर या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं. दादासुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी दादांचे मनस्वी आनंद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला, तुमच्या परिवाराला, मुळात मलाच कोण नाही तुमच्याशिवाय, मलाच कोण नाही. आम्ही दाड्या सगळ्यांची करतो, पण त्याची मऊ, त्याची पप्पी घेतो, त्यापैकी तुम्ही. कारण कसं आहे, गिऱ्हाईक सगळेच खोडीचे राहतं ना, प्रत्येक गिऱ्हाईक वेगळ्या खोडीचं राहतं. मात्र सगळ्यांच्या खोडी, सगळ्यांच्या सवयी पदरात घेऊन आम्ही चालत असतो. आज मला म्हणजे माझ्या जीवनामध्ये गेल्या 3-4 वर्षापूर्वी अनेक वाईट प्रसंग येऊन गेले. त्यामध्ये मला सन्मान्य सुजयदादा असेल, सर्व नगरसेवक, आमचे मित्रपरिवार सर्वांनी अनमोल अशी साथ दिली. दादा, मी जे दुःख पचवलं ते मी क्षणाक्षणाला अनुभवत असतो. ते दुःख जे मी पचवतो ते क्षणाक्षणाला अनुभवत असतो. आणि इथं जेवढे लोक आले यापैकी मी प्रत्येकाला एक, सगळेजण माझ्यासाठी अहोरात्र झटत असतात, म्हणून मी त्यांच्यासाठी झटत असतो. आणि माझं भांडवल एकच आहे, जनसेवा. राजकारणामध्ये एक तर फुल टाईम काम करणे, नाही तर फुल टाईम सगळ्या गोष्टी लागत आहे. तसं आपल्याकडे नाही, आपण समाजसेवा करतो, समाजसेवा करत राहणार. आणि विखे पाटील परिवारासाठी अमर व्हायची वेळ आली तरी आपली काहीच हरकत नाही, असं मी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सांगतो. आणि या ठिकाणी पुढं बसलेल्या कुदळे पाटील, पुढं बसलेल्या लोकांसाठी मी एक कविता म्हणणार. दादा 2 मिनिटं ऐका बघ प्लीज. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजा, कविता आवडली तर. नंतर दादासाठी पण म्हणणार आहे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बेटा दिया फलक पे मुझे खाक से उठा के, यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हे सगळे खाली बसलेले ज्यांच्यामुळं मी आज या ठिकाणी उभा आहे त्यांच्यासाठी होते. आता दादांसाठी, दादांना 100% आवडन. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर सुजय दादांसारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी,
मित्र जर असला सुजय दादा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आजचा वाढदिवस म्हणजे मी मरेपर्यंत माझ्या आयुष्यात ध्यानात राहील. मी आयुष्यात कधी वाढदिवस केला नाही. डॉक्टर सादिन गाडेकर, संदीप मुर्तडक, योगेश डांगे, राजू हो गांगुडे यांनी सगळं काल नियोजन आमचं बाहेर जायचं होतं, पण बरेच दिवस झाले दादाने सूचना केल्या त्या आम्हाला काही त्याचं आम्ही तंतोतंत पालन केलं. दादा सगळे वार्डात जेवण, सगळे मित्रपरिवार, सर्व नगरसेवक सगळे बोलवले तुमच्या कृपा आशीर्वादाने. याच्यात काय आमचं काहीच नाही, आम्ही फक्त करते धारतीड हमाली करू राहिलो. सगळं तुमचं जे असं गृहीत धरा. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हनुमान. राहता येथे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय श्री दशरथजी तुपे यांच्या 43व्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले राहता नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, वीरभद्र ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष व सर्व सन्माननीय विश्वस्त, उपस्थित असलेले राहत्या शहरातून व राहत्या तालुक्याला दिशा देणारे सर्व माझे सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार मंडळी, आलेले सर्व दशरथला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व आमच्या माता भगिनी, सर्व राहत्या तालुक्यातील शहरातील ग्रामस्थ आणि युवक मित्रांनो, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सगळेच महत्त्वाचे लोक आज व्यासपीठावर आहेत. सर्वात प्रथम मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय दशरथ तुपे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो. खरं मी कोणाच्या वाढदिवसाला सहसा जातही नाही आणि मी माझ्या प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं आहे, जो त्याच्या वाढदिवसाला संपूर्ण कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जीव घालेल त्याच्या वाढदिवसाला मी येईल. आमच्याकडं एक सिस्टम अशी आहे की प्रत्येक जणाला अपेक्षा आहे की मी जेवायला आलं पाहिजे. आणि मग मी त्याला विचारतो किती लोकांचं जेवण आहे, तर तो व्यक्ती म्हणतो काय नाही आपलंच दादा 5-6 लोकांचं. माझ्या घरी किराणा आपोआप पोहोचतो. मला जेवायची किंबहुना कोणाकडे जायची आवश्यकता सहसा भासत नाही. आणि म्हणून मी प्रत्येक नगरसेवकाला सांगतो, नगराध्यक्षासहित, की तुम्ही वाढदिवस साजरा करा. तुमचा प्रभागातला प्रत्येक घरात निरोप देऊन लोकांना बोलवा, जीव घाला. सुजय विखे पहिल्या रांगेत तुमच्या वाढदिवसाला हजर असेल हे पण तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून सांगेल. निदान या निमित्ताने जनमानसाच्या प्रती नगरसेवकांनी आपली भावना व्यक्त केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणं शक्य होत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला भेटणं शक्य होत नाही. पण निश्चित या वाढदिवसानिमित्त दशरथच्या बाबतीत माननीय सतीशजींनी त्यांच्या भाषणात सांगितलं, स्वाधींनी सांगितलं की दशरथ हा कधी नगरसेवक नव्हताच. दशरथ हा सुरुवातीला आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे आणि तो त्याच भूमिकेत राहणार. स्वाधींनी हा प्रश्न नेहमी विचारलेला आहे की दादा तो इकडे जातो तिकडे जातो, नेमकी काय आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की मला विषबाधा झाली तर मग काय. शेवटी विषबाधा जिकडून होणार आहे त्या विषावर उपचार काय हे माहिती काढून आणण्यासाठी आपण माणूस तिकडे ठेवलेला. हे वर्तमान काळातलं रामायण आहे, हे प्राचीन काळातलं रामायण नाही. प्राचीन काळातल्या रामायणामध्ये प्रभू श्री रामाकडे विभीषण होते आणि विभीषण सगळं सांगायचे की नेमकी प्रत्येक कुठल्या वारावर काय उपचार आहे. तर दशरथ आपण आपल्या सोयीने वापरल तेव्हा हनुमान, वापरल तेव्हा विभीषण, अशा प्रकारे दुहेरी भूमिका बजवत असतो. तो आपल्याकडेच राहिला आणि तुम्हाला विषबाधा झाली तर ते विषावर उपचार तुम्ही सांगू शकत नाही आणि मी डॉक्टर असून सांगू शकत नाही. मी अजूनही काही पुढं वाक्यरचना केली असती पण त्याच्यावर काही
फार बोलण्यासारखे नाही, पण शेवटी माणूस किती प्रतिभाशाली असावा. कामही करतो, अंत्यविधीही करतो, दहावेही करतो, कामही करतो, गाणंही म्हणतो, जीवही घालतो. अरे असा माणूस जन्माला यायला भाग्य लागतं. आणि मी माझं भाग्य समजतो की अशा प्रकारचा कार्यकर्ता आमच्या संघटनेमध्ये आम्हाला मिळाला. आणि जे मूळ स्वप्न आहे की कार्यकर्ता कसा असावा, याचं तंतोतंत उदाहरण दशरथ तुपे आहेत. मी सकाळीच त्याला फोन लावला, म्हटलं का रे दशरथ, तू पांडुरंग झाला काय? काहीतरी सकाळी व्हिडिओ पाहिला. आता आपले लोक हुशार असतात, व्हिडिओ मला पाठवतात की पाहत आता काय चाललंय राहत्यामध्ये. आणि मी म्हटलं दशरथ हे काय चाललंय, तू पांडुरंगाच्या भूमिकेत कधी बसून आला? त्याला म्हटलं ही पहिली आणि शेवटची वेळ. आता जेव्हा पुढच्या आषाढाच्या महिन्यामध्ये तू व्हिडिओ काढशील, आपण पांडुरंग व्हायचं नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये जो वारकरी आहे त्याचं पाय धुताना तुझा व्हिडिओ आला पाहिजे, असा व्हिडिओ तू तयार केला पाहिजे. लोकांनी कधीही कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करायला वेळ लागत नाही. आता हाच व्हिडिओ घेऊन त्या गावात सकाळपासून चर्चा काय झाली असेल की पा आता याची दुसरी टर्म झाली तर आता लोकांना पाय धुवायला लावून राहिला. बायको पण आहे, बरोबर जोडी आहे. एकदा आपण राजकारणामध्ये आलो तर फार जपून राहावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा विपर्यास लोक करतात. त्यामुळे दशरथचं काही तसं मनात काही नसतं. भावनेच्या भरात त्याला वाटलं आज वाढदिवस आहे, आपण पण हिरो व्हावा, एखाद्या सिरियलमध्ये रीलमध्ये हिरो झाला. तुम्हाला माहीत नव्हतं का? नाही नाही, उद्या परवा येईल ते अगोदरच मी सांगितलं. कारण की सोडणारे लोक पण आपलेच आहेत आणि चर्चा करणारे लोक पण आपलेच आहेत. तर मी म्हणून अगोदर त्या गोष्टीचा विषय क्लिअर करून टाकला, म्हणजे परत त्याच्यावर चर्चा होणार नाही. आज वेळ भरपूर झाला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने दशरथला आशीर्वाद देण्यासाठी आलात. आपले सगळ्यांचे मनापासून आभार. राहत्या शहरामध्ये आपण जो विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वावर दाखवला, जो विश्वास या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक सेवकावर दाखवला, त्या विश्वासाला सार्थ धरेल असंच काम ही नगरपालिका, हे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि निवडून केलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी करेल. येणाऱ्या कालावधीमध्ये राहता हा अभूतपूर्व विकासाकडे वाटचाल करत आहे आणि यापुढे देखील राहत्या शहराचा निरंतर विकास दशरथ हे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे साहेब, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट कारभार या कालावधीमध्ये केला. तर आम्ही सगळे मिळून आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. आपल्या सेवेसाठी आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. आपण या तालुक्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू. बाकी काय वर्तमानपत्रामध्ये येतं, काय तुम्हाला वाचायला मिळतं, काय कोण बोलतं, काय कोण कुरगुडी करतं, याच्यावर फार विचार करू नका. जोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर आहात, जोपर्यंत तुमचं प्रेम आमच्याबरोबर आहे, जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे, आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. हीच भूमिका आमची कायम राहिलेली आहे. अशाच आशीर्वाद आणि प्रेम आमच्या लोकांवर, आमच्या पदाधिकाऱ्यांवर, माझ्यावर आपण कायम ठेवा. आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. सदैव आपल्या सेवेसाठी हजर राहू हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. माझं भाषण झाल्यानंतर मी फक्त त्या गेटनी उतरून पळून जाणार आहे. मी 9:20 माझ्या मुलीला पिक्चरचा शब्द देऊन आलेलो आहे. तर मला पिक्चरला जाऊ द्या. मी कौटुंबिक माणूस झालो आहे. राजकारण सगळं झालं, मी थकलोय, आता परिवाराला वेळ द्यायला लागलोय. तर उद्या मुलीला शाळेला सुट्टी असल्यामुळं आज रात्री 9:30चा शो आहे. 9:20ला मला पोचायचं आहे. गाडीत माझा जेवणाचा डब्बा आहे. मी डब्बा खात खात जाईल. आणि सांगायला हरकत नाही, डब्यामध्ये बिर्याणी असल्यामुळं मी इथं उघडू शकत नाही. तर त्यामुळे आपण सगळेजण आलात. बाकी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था इथंच आहे. माझ्या डब्यामध्ये बाकी कोणी जेवू शकत नाही. तर जेवणाची व्यवस्था दशरथनी सगळ्यांची इथंच केली आहे. तर आपण सगळ्यांनी दशरथच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा. आणि रविवारी साधारण 4 वाजता मी राहता नगर परिषदेच्या इमारतीमध्ये असेल. ज्याला कोणाला काही काम असेल तुम्ही तिथं येऊन मला भेटू शकतात. मी तुमचं काम करून देईल.
सगळे आल्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.